दादा तू काय करतोयस काय कळतंय का तुला? भाई पूर्ण विचार करून मी निर्णय घेतला. हे बघ आतापर्यंत आपल्याला दापोलीने भरपूर दिलंय, अगदी जन्मभर पुरेल एवढं दिलंय. आता आपण दापोलीचं देणं लागतो. म्हणून हा सगळा खटाटोप आहे. अरे हे तर ऑलमोस्ट मृत्यूपत्र वाटतंय. काहीतरी बोलू नकोस भाई, साधं पत्र लिहिलेलं आहे. त्यात मी फक्त एवढंच म्हटलंय की उद्या जर का काही कमी जास्त झालंच तर आमचं जे दापोलीचं मोठं घर आहे ते ग्रामपंचायतीने सरकारी दवाखाना, मोफत वाचनालय किंवा संस्कार वर्ग ह्याच्यासाठी मोफत द्यावं. अरे पण तू इथे काय लिहिलंय? उद्या जर आमचं काही बरं वाईट झालं, हा मजकूर जर दापोलीला पाठवला ना त्यांना संशय येईल आणि नक्कीच त्यांना हे मृत्यूपत्र वाटेल. काय चुकीचं काय लिहिलंय मी त्याच्यामध्ये? काही भरोसा आहे का उद्या झालं पटकन काही आपलं बरं वाईट? तर जे मला वाटतंय ते आत्ताच करून ठेव. सुनो जी, मैं ना बिल्लू को मिलकर आती हूँ. तू वेडी आहेस का? तू बाहेर काय परिस्थिती आहे तुला माहिती आहे का? तू बाहेर गेलीस आणि तुला काय झालं तर? होने दो जो होना है. आज अगर मौत भी आए ना तो आने दो, पर उससे पहले एक बारी मैं ना बिल्लू को देखना चाहती हूँ. देखना है ना तो वीडियो कॉल करना, लेकिन तुम्हारा बाहर जाना ठीक नहीं है. अगर तू तिथे गेलीस आणि तुला जाताना कोणी पाहिलं तर तुमच्या दोघांच्या जीवाला धोका नाही आहे का? तो इसका मतलब मैं बिल्लू से मिल नहीं पाऊंगी. हाँ अरे यार, या घरात सगळीकडे नुसती निगेटिव्हिटी पसरली आहे. मनातूनच पॉझिटिव्ह वाटलं नाही तर हातून पॉझिटिव्ह गोष्टी कशा घडतील कोणाच्या? सई बिराजदार, आता तूच काहीतरी कर. सगळ्यांचे पडलेले चेहरे उचलून वर घे. वाचवा वाचवा वाचवा, हा चहा कोणीतरी वाचवा. काय झालं? काय तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी काय झालंय पहा. अदरक मार के रेडी है एकदम गरमागरम चहा. लेडीज अँड जेंटलमन, व्हेरी गुड मॉर्निंग. थंडी होगी चाय तर त्याच्यावर जमेल साय. मग चहा उकळण्याचा सांगा फायदा काय. पटपट उचला कप आणि घ्या एक एक घोट. गरमागरम चहानी शेकला पाहिजे थ्रोट. अंगात येऊ दे तरतरी, स्फूर्ती आणि चुस्ती. कारण फ्रस्ट्रेशन आणि टेन्शनशी खेळायची आज आपल्याला कुस्ती. म्हणजे नक्की काय करायचं? आणि हे सगळं काय चाललंय तुझं नक्की? आणि कुठलं गाणं गातेस? मी नाही ऐकलं कधी याच्या आधी. अरे गाणं कसलं यमक जुळवते. कशासाठी सगळं हे? कळेल तुम्हाला कळेल. आधी तुम्ही सगळे आवरा. अजून कसा उठला नाही माझा हँडसम नवरा? राजकुमार, सकाळ संपली झाली दुपार. अरे यार नको ना, उद्या दुपार मला झोपू दे अजून थोडं. असं काय करतोस रे हँडसम मॅन? माझ्या डोक्यात आहे एक प्लॅन. प्लॅन? आता तुझे प्लॅन नकोत बरं का. ऑलरेडी सगळे खूप टेन्शन मध्ये गेले. तू काय उठल्या चिडतोस काय? जरा बायकोकडे बघ तरी. इतकी रोमॅन्टिक मोमेंट, थोडी प्रेमाने जग तरी. हे सांग ना सई पटकन. अरे अरे सॉरी सॉरी. त्यांना कशाला त्रास देते वगैरे? चला चला, आपल्याला खूप काम आहे. काम बिन काही नाही. आज सगळ्याला सुट्टी. जो कोणी काम करेल त्याच्याशी घेईन मी कट्टी. काम करायचं नाही मग करायचं काय? मजा मस्ती धमाल करायची. व्हायचं गॉन केस. खाऊन पिऊन नाचून गाऊन हॅप्पी करायचा फेस. हॅप्पी व्हायला काहीतरी हॅप्पी घडलं पाहिजे ना. आतापर्यंत आपल्या बरोबर काय काय घडत गेलंय माहिती आहे ना? काल जे काय झालं त्यानंतर का आज लगेच मजा मस्ती करायची का? म्हणजे कशाबद्दल? कारण सगळेच टेन्स्ड आणि सॅड आहे. आय डोंट लाईक दिस. टेन्शन मध्ये जगता जगता लाईफ होतंय मिस. आलेल्या संकटाशी लढूच आपण, हा मला विश्वास आहे. पण कालचं टेन्शन आज नको, कारण आजचा दिवस एकदम झक्कास आहे. एक दिवस सगळं विसरून मन मोकळं हसूया ना. जीवाशी तर रोजच खेळतोय, आज कॅरम खेळत बसूया ना.
उद्याचं टेन्शन घेण्यासाठी आज मजा आली पाहिजे. या दिवसाची लाईफ टाईम आठवण आपल्याला राहिली पाहिजे. शब्दाला शब्द, माणसाला माणूस जोडून बघूया ना. गाता गाता सगळे दुःख मागे सोडून बघूया ना. पटलं तर ठीक आहे, नाही तरी ओके. मोजत राहूया आपण आपल्या लाईफ मधले धोके. जी लेंगे आज भी हम और पॅनिक होके. वाढत जाऊ देत आज सुद्धा आपल्या काळजातले ठोके. थांब पोरी, जाऊ नकोस. मला तुझं पटलंय. तुझ्यामुळे मनामधलं टेन्शन सारं मिटलंय. सुख दुःख येतात जातात, त्यात काय कुणाचा दोष. म्हणून आज वसंत स्मृतीत होऊन जाऊ दे जल्लोष. आज आपण मजेत घालू आपला सारा वेळ. पण या सगळ्यात विसरायचा नाही हा रायमिंग वाला खेळ. लगता है आज आएगा ढेर सारा मजा. पण जो कोणी चुकेल त्याला मात्र झाली पाहिजे सजा. जो हरेल तो गाणं गाईल. बोले तो एक नंबर. गाण्याबरोबर नाचेल पण. हलवून आपली कंबर. मला नाही म्हणा असं यमक बिमक. माझ्यात नाही ते तेवढी बुद्धीची चमक. अरे जुळलं की यमक, दिसली की धमक. बेस्वाद जिंदगी में डालो 2 चुटकी नमक. बाकी सगळं ठीक आहे, पण हे जरा आती आहे. दादाच्या मनात हरण्याची भीती आहे. दादा कुणाला भीत नाही, पण ही या घराची रीत नाही. रीती रिवाज मोडा, चिंता सारी तोडा. आता या घरात धावेल फक्त सईबाईचा घोडा. ती म्हणेल ते ऐकणार नाही तर तुमचा तो तोडा. आणि जो खेळला नाही ना त्याच्या पाठीत पडेल माझा खोटा. जे काय बोलायचं ते नीट बोल. खाणा खुणा करू नकोस. आयुष्यभर केलास तसा गाढवपणा करू नकोस. एक तर मला नाहीये वेळ, त्यात तुमचे नको ते खेळ. पाठीला माझ्या सुटल्या खाज. बंधू तूच कर काही इलाज. पाठीवर तुझ्या लावीन मी लेप, पण आधी माझे गुडघे चेप. जा रे जा, गेला सुडत. आई कुणाच्या पाया नाही पडत. तुलाच खाज, तुलाच माज. जरा जनामनाची वाटू दे लाज. पिंट्या झालाय दगड, बोलायला तोंड तरी उघड. तो जर बोलेल तर कर्माने मरेल. यमकाच्या खेळात ताबडतोब भरेल. पिंट्या आता हरलाच पाहिजे, त्याला कचाट्यात धरलंच पाहिजे. अरे बोल रे पिंट्या बोल रे, हो दे डब्बा गोल रे. बोल रे पिंट्या बोल रे, हो दे डब्बा गोल रे. या खेळापासून मला कुणीतरी वाचवा रे. यमक बिमक पटकन कुणीतरी सुचवा रे. उगाच सारखं चिडताय का? सुचतंय तरी रडताय का? अरे तुम्ही सगळे आलात शिकून. मला जे सुचतंय ते सुचतंय चुकून. चुकून का होईना, सुचतंय ना. जेवलेलं जेवण पचतंय ना. तुम्ही उगाच घेऊ नका लोड. शब्दाला शब्दाची द्यायची आहे जोड. तुला काय वाटतं, मला जमेल? नाही जमलं तर करा ईमेल. मी असं कसं करणार ईमेल? माझ्या आयुष्यात नाहीये कोणी ईमेल. ज्या दिवशी मला कुठली फिमेल पटेल त्या दिवशी माझ्या आयुष्याची गाडी भरधाव सुटेल. कशी चालेल, कुठलीही चालेल. देशपांडे, फर्नांडिस किंवा पटेल. जमला जमला सुचला बंधू भाई. अरे मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. आता आली तुमची पाळी. सई दे पटकन मला टाळी. राहू दे ती कामं, दे ना मला थोडा वेळ. आज आपण खेळूया प्रेमाचा खेळ. अगं 14 वर्ष लांब राहण्यात गेली जिंदगानी. आज तरी गाऊया ना गिल्लू रोमांटिक गाणे. गाना तो मैं गा लूंगी, पर मेरी मराठी है कच्ची. आप सब ब्रह्मों के सामने मैं हूँ बिल्कुल बच्ची. क्यों करती हो चिंता तू,
जरा मेरी तरफ देख. मराठी आणि पंजाबी शब्द वेगळे पण प्रेमाची भाषा आहे. उसी भाषा में शुरू हुआ ना तेरा मेरा प्यार. आणि त्याच भाषेत आपण केला ना इतकी वर्ष संसार. तू काही बोल, मैं तुम्हें सवारता. तुला खेळामध्ये जिंकवायला मैं खुशी से हारू. माझ्यासाठी हरू नका, जिंका माझ्यासाठी. ही गुल्लू हमेशा हमेशा असेल तुमच्या पाठी. काय ह्या सईला एक एक कल्पना सुचतील ना, काय तर म्हणे यमकात बोलायचं. इथे साधं बोलताना 1,500 वेळा विचार करतो मी. आता यमकात बोलायचं म्हणजे 43,000 वेळा विचार करायला लागणार. कोणीतरी इथे बोलतंय रायमिंग सोडून. या घरात चालत नाही हे असे नियम तोडून. स्वतःशीच स्वतःचा सुरू होता ना संवाद. सोड माझा रस्ता, हळ नको वाद. स्वतःशी सुद्धा यमकातच बोलायचा. या घराला चढला पाहिजे कवितेचा साज. उगाच नको ते हट्ट. तुला कसं नाही कळत? सगळ्याच गोष्टीमध्ये सईबाई यमक नाही जुळत. कधी मी चिडले तर कधी तुम्ही झापलं. आपल्या दोघांमुळे इथलं वातावरण तापलं. आपण एकत्र येणार म्हणून घर चळचळ कापलं. तरी दादा मामा जमलंच ना आपलं. जुळवायचं म्हटलं की जुळतच यमक. जुळवायचं म्हटलं की जुळतच यमक. हसऱ्या सुखी कुटुंबाचं हेच आहे गमक. काय चाललंय आधी तुझी? ते दिवसा ढवळ्या. मामाने जर पाहिलं ना तर मार खाशील टवळ्या. त्यांनी पाहिलं तर सगळ्यात आधी त्यांनाच वाटेल लाज. काही म्हण, आयुष्यात मजाच आणलीस. काल खरं तर सगळेच वाचलोय मोठ्या धोक्यातून. मग आज हे सगळं कसं काय आलं तुझ्या डोक्यातून? डोक्याने नाही, मनाने केला मी विचार. उगाचच का सहन करायचं आपण हे सगळे अत्याचार. आपलं हे असं सॅड राहणं मलाच झालं बोल. म्हणून मग मी उघडलं हे हॅपीनेसचं डोर. घरातल्या सगळ्यांना हॅपी ठेवणं हे माझं काम आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्माइल हेच माझं इनाम आहे. अप्पा, मामा, गुल्लू मामी, नंतर येतो मी. तुझं ना आजकाल माझ्यावरचं प्रेमच झालंय कमी. हे असं रुसायला तू काय आहेस नन्ना मुन्ना बालक? आता तर तू होणार आहेस एका मोठ्या कंपनीचा मालक. माझ्यासाठी आता तुला मिळणार नाहीये वेळ. मग मलाच खेळावा लागेल हा रुसण्याचा खेळ. आत्ता सारखं तुला होता नाही येणार कोजी. मला सुद्धा विसरून जाशील इतका होशील बिझी. असं कधीच होणार नाही, देतो ना मी गॅरंटी. कामाआधी तुझ्या समोर लावेन मी प्रेझेंटिंग. न थकता न हरता पुरवेन तुझे हट्ट. कितीही थकून घरी आलो ना तरी मारेन मिठी घट्ट. आनंदाने भरणारे बेटा मी तुझं भविष्य. त्याआधी तूही थोडं गोड कर ना माझं फिकं आयुष्य. बोर्ड सोंगट्या तयार आहेत, तयार आहे स्ट्रायकर. कॅरमचा डाव मांडून झाला, या आता लवकर. अगं ब्रह्मेंच्या घरात रंगलाय कॅरमचा डाव. सगळे प्लेयर्स घेत आहेत आता देवाचं नाव. कोण खाणार धक्के, कोण खाणार भाव, कोण जिंकणार खेळात काहीच कळत नाही राव. एका टीम मध्ये आहेत दादा आणि गुल्लू. बनवणं अवघड आहे यांना उल्लू. त्यांच्या विरुद्ध आहेत सई आणि भाई. चिटिंग केल्याशिवाय यांना काही जमतच नाही. भांडाभांडी होऊ नये हीच मनोकामना. चला आता सुरू करूया कॅरमचा सामना. बोला सोंगट्या फोडणार कोण, स्ट्राइकर सुसाट सोडणार कोण. दादा आपका टेम्पर है बड़ा ही हॉट, इसलिए आप ही मारिए खेल का पहला शॉट. तोच आहे खरा नियम, तीच आहे गंमत. माझ्या आधी खेळण्याची कुणाचीच नाही हिंमत.
सारखा सारखा दादालाच का पहिला चान्स? पिंट्या, चुकून जरी तू हरलास ना तरी करावा लागेल तुला डान्स. नुसतीच पोकळ बात, एकही सोंगटी नाही जात. तुझं तू खेळ नीट, नाही तर पेकाडात घालीन लाग. दादा फिक्र मत करो, हमारी ही होगी जीत. नेशनल लेवल चैंप हूं मैं, नाम मेरा गुलप्रीत. अहो वहिनी, बास करा, किती सोंगट्या खा. गरीब बिचारा सईला कधी चान्स द्याल? हमारी होगी जीत, इनकी होगी हार. कुणीतरी आलं वाटतं, वाजलं बघा दार. केला एकच वार, गेल्या सोंगट्या 4. तुम्हा सगळ्यांना शेंड्या लावतीये ही माझी बायको. जरा इमानदारी से खेलो, सारखी चिटिंग काय को? चिटिंग केली नाही मी, मत अडावटा. तसं असेल तर हेच माझी शपथ घेऊन सांग. आता माझाच नवरा घेतोय माझ्यावर डाऊट, मग मीच होते या गेम मधून आउट. खो देऊन सईला आता करतो मी रिप्लेस. दाखवून देतो या चॅम्पला तिची खरी प्लेस. बातें कम, खेलो ज्यादा. सही बोला है ना दादा? नवरा बायको मिळून घालतायत नुसता राडा, कॅरम बोर्डवर धावतोय यांच्या संसाराचा गाडा. बंधू, तुझी बायको म्हणजे आहे भानामती. काय तिचा नेम, काय तिची गती. आज वाचतोयस तू तिच्या कौतुकाचा पाडा, पण इतकी वर्ष पीत होतास ना बाई नकोचा काढा. चुकलं माझं, माफ करा. बनातली घाण साफ करा. माझ्या सुखी संसाराचं स्वप्न झालं भग्न, म्हणून तुम्हालाही म्हंटल करू नका लग्न. पण आता घरात नांदतायत ना सुखाने 2 सुना. बाई नको घरात असं म्हणणार नाही. तसं असेल तर दादा, तिसरीला घरात घेऊया का? पिंट्याजींच्या लग्नाचा बार उडून देऊया का? जून आले ग्रह, झाला चमत्कार, तर करून टाकूया पिंट्याच्याही लग्नाचा विचार. खरंच माझं लग्न लावून देणार आहेस दादा? खरंच मला बायको मिळणार, मी संसार करणार आहे? हे गणराया, तू कधी कुठे पावशेल याचा काही नेम नाहीये. मी आत्ता गज्जीला जातो आणि गुड न्यूज देऊन येतो आणि तिच्याकडनं नारळ आणून, हे गणराया तुला वाहतो रे बाबा. चला. हे पिंट्या, लग्नाचं नाव घेतास तू सटकन खाली घसरला. आणि तेवढ्याच वेळासाठी तू यमकात बोलणं विसरलास. फेल झालास मामा तू, ही सुद्धा परीक्षा. आता तुला भोगावी लागणार नाचाची कठोर शिक्षा. हे असं नाही बरं का पिंडा, माझा तू हरलास ना, नाचलं पाहिजे. हो की नाही? कमॉन 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 कमॉन. सई, थँक्स. आज तुझ्यामुळे या घरातलं हरवलेलं हसू परत आलं. या घरातलं हसून हरवलं नव्हतंच कधी. ते ना असं कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसलं होतं.
कोणाच्या समोरच येत नव्हतं. मी फक्त त्याला समोर घेऊन आले सगळ्यांच्या. ठीक आहे, आता हे हसू, हे सुख, हा आनंद, ह्या सगळ्याला कोणाची नजर लागायला नको.